श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओम्। ॐ जन्माद्यस्य तोन्मयादितरतश्चार्थेष्वभिघ्नस्वराट् तेने ब्रह्महृदायादिकवये मुह्यन्ति यं सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि सृष्टिस्थित्यप्ययेहा नियतिदृशितमो बन्धमोक्षाश्च यस्मात् अस्य श्रीब्रह्मरुद्रप्रभृतिसुरनरद्वीषशत्रुरात्मकस्य विष्णोर्व्यस्ताः समस्ताः सकलगुणनिधिः सर्वदोषव्यपेतः पूर्णानन्दाव्ययो यो गुरुरपि परमश्चिन्तयेतं महान्तं धर्मविज्ञानवैराग्यपरमैश्वर्यशालिनः आनन्दतीर्थभगवत्पादान् वन्दे निरन्तरं यस्य वाक्कामधेनुर्नः कामितार्थान् प्रयच्छति सेवेतं जययोगीन्द्रं कामबाणच्छिदं सदा नौमि न्यायसुधादिकृज्जयमुनीन् श्रीपादराट्सन्मणीन् व्यासार्यान् विविधागमाब्देहरान् श्रीवादिराजानपि वन्देऽहं सवरान् रघूत्तमगुरून् वैदग्ध्यवारां निधीन् श्रीसत्यव्रतराघवेन्द्रमुनिपान् सद्बोधसध्यानपान् विद्यापीठविधातारं विद्यावारिधिचन्दनं विद्यार्थिवत्सलं वन्दे महामहिमसद्गुरुम् आपादमौलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओम. कपिलगीता अथवा कपिलोपदेशाचा एक भाग आपण कालच्या दिवशी ऐकलेला आहे. समग्र भागवत भगवंताच्या विशेष रीतीने भक्तीचे साधन सर्वांना कळवून देण्यासाठी प्रवृत्त होत आहे. अशामध्ये विशेष रीतीने भक्तीचे साधन काय आहे, कशा प्रकारे मनुष्यामध्ये आध्यात्मिक निष्ठा वाढवून घ्यायला पाहिजे आहे, ह्याबद्दल आपल्याला माहिती देणारे अनेक प्रकारचे भाग ह्याच्यामध्ये आहेत. त्यापैकी एक भाग म्हणजे श्री कपिलगीता अथवा कपिलोपदेश. कर्दम प्रजापतीचे पुत्र साक्षात भगवंताचे अवतार श्री कपिल नामक परमात्माने हे उपदेश स्वतःच्या मातेला केला आहे. माताने प्रार्थना केली होती. कालच्या दिवशी आपण एक श्लोक ऐकलं होतं. निर्विण्णाति तरां भूमन् नसदिंद्रिय तर्पणात् येन संभाव्यमानेन प्रवन्नंधं तमः प्रभो. सदाकालामध्ये जे आपले इंद्रिय आहेत ते ज्या प्रकारे म्हणतात त्याच प्रकारे आपण ऐकून त्याचा पोषण आपण करत जातो. पण आध्यात्मिक पोषण नावाची गोष्ट आपल्या जीवनामध्ये त्याची कमी आहे. या कारणाने त्याच प्रकारची प्रार्थना कपिल नामक परमात्म्याच्या समोर आपल्यासाठी कारण काय, त्याचे सूचनात्मक असलेले काही शब्द आपल्याला पुढे ऐकायला मिळणार आहेत. आपल्यासारख्या लोकांची गती काय आहे, कशा रीतीने आपण आध्यात्मिक साधन करून घ्यायचं आहे आणि त्याला मार्ग काय आहे ह्याच्याबद्दल आपल्याला कळवून देण्यासाठी जे उपदेश आवश्यक आहे त्याच्याबद्दल कपिल नामक परमात्म्याला ते उपदेश करण्यासाठी कपिल नामक परमात्म्याला देवहूतीने प्रश्न विचारला. ह्या इंद्रियांचं परिपालन करून ते जे विचारतात ते सगळं काही होकार देऊन ते सगळं करून माझ्या आयुष्याचा वाटोळा झाला आहे. ह्या कारणाने त्या इंद्रियांचं तर्पण करत ते इंद्रिय जे विचारतात ते सगळं काही पूर्ण केलं तरी पण त्यांना कधी पण तृप्ती नावाची गोष्ट मिळाली नाही. अशा प्रकारच्या कारणाने मला उपरती आली आहे, वैराग्य येत आहे. किती म्हणून ह्या इंद्रियांच्या अपेक्षा पूर्ण करावेत या प्रकारे त्यांनी म्हणलेलं आहे. ह्या कारणाने हे इंद्रियांचं जे पोषण आहे हे पोषण करत ह्या करण्याच्या नादामध्ये जे वस्तुस्थिती नेहमी करायचं होतं, जे वस्तुस्थिती नेहमी करण्यासाठी आवश्यक होतं आध्यात्मिक असलेले साधन ते मात्र मी केलेलं नाही.
तर अतिरिक्त असलेले सगळे प्रकारचे काम मी केलेले आहेत. ह्या कारणाने या आध्यात्मिक असलेल्या पोषणासाठी जे अपेक्षित आहे ते मी प्राप्त करून घेण्यासाठी एकमेव कोणता तर चांगला मार्ग म्हणजे तो केवळ तू एकटाच आहेस. ह्या कारणाने तुझ्या जवळ मी शरणाला आलेला आहे. पुढे प्रार्थना करत आहे, तस्य त्वं तमसोंधस्य दुष्पारस्याद्य पारगम सच्चक्षुर्जन्मना म्हणते लब्धम मे त्वदनुग्रहात. अशा प्रकारचा हा जो संसार आहे, संसार म्हणू शकता अथवा हे जे आपत्ती आहे, आपत्ती पण म्हणू शकतो ह्याला. अशा प्रकारचे हे जे आपत्ती आहे, इंद्रियांचं पोषण करणं, स्वतःचं आध्यात्मिक पोषण न करणं, स्वार्थासाठीच पूर्णपणे आपलं जीवन लागू करून ठेवणं, हे जे गोष्ट आहे, हे गोष्टचं एक अज्ञानामुळे आहे. ह्या एका अज्ञानरूपी असलेल्या अंधकारामध्ये फसून बसलेली आहे मी. अशा प्रकारच्या फसून बसलेल्या माझ्यासारख्या माणसाला, माझ्यासारख्या व्यक्तीला, अंधकारामध्ये बसलेल्या माणसाला एक मार्ग दाखवण्यासाठी ज्या प्रकारे दीप स्वतःचे कार्य करत असते त्या प्रकारे तू कार्य करत आहेस. देवा, ह्या कारणाने मी तुला प्रार्थना करत आहे, सच्चक्षुर जन्मनानंते लब्धम मे त्वदनुग्रह. तुझ्या अनुग्रहाने आज माझे डोळे उघडले आहेत. इतक्या दिवसापर्यंत डोळे होते, पण ते डोळे म्हणून म्हणू शकत नाही ना त्याला. कारण काय, ते फक्त स्वार्थाची अपेक्षा करून स्वतःला अपेक्षित असलेले जे कोणते पण गोष्टी आहेत ते मात्र सांगत होते, ते मात्र ते विचारत होते, ते इंद्रिय त्याची अपेक्षा करत होते. पण जे माझ्या आध्यात्मिक पुष्टीसाठी अपेक्षित आहे तशा प्रकारची अपेक्षा त्या इंद्रियांनी केलीच नाही. ह्या कारणाने आज माझे डोळे उघडले आहेत. तुझ्या अनुग्रहाने आज मला डोळे प्राप्त झाले आहेत. ह्या कारणाने मी तुला प्रार्थना करत आहे, या आद्यो भगवान पुंसामीश्वरो वै भवान किल लोकस्य तमसांदस्य चक्षुसूर्य इवोदितः. सर्वोत्तम असलेला देव तू आहेस. सर्वांमध्येही सर्व प्रकारचे शक्तीचा प्रेरकही तूच आहेस. म्हटल्यानंतर अंधकाराने व्याप्त असलेल्या समग्र जगाचा पालन करण्यासाठी, त्यांचे डोळे उघडण्यासाठी तू सूर्यासारखा अवतार घेतला आहेस. रात्रीच्या वेळेस आपण झोपतो, आपले कोणतेही इंद्रिय काम करत नाहीत. कशासाठी? अंधकार असते त्याच्यासाठी आपण झोपलेलो असतो. पण दिवसा आपण पूर्णपणे जागरूकतेने जागे असतो. कशासाठी? कारण का दिवसा सूर्य असतो, सूर्याच्या प्रकाशामध्ये आपण सर्व प्रकारचे व्यापार करत असतो. त्या कारणाने त्याच प्रकारे आपल्यासारखे सर्व लोकही ह्या एका अंधकारामध्ये, अज्ञानरूपी असलेल्या अंधकारामध्ये फसून बसलेल्या आहेत. त्याच्यासाठी आमच्यासारख्या ह्या अंधकारामध्ये फसून बसलेल्या अगदी दीन माणसांसाठी मार्गप्रदर्शन करण्यासाठी सूर्यासारखा तू आम्हाला प्राप्त झालेला आहेस देवा. ह्या कारणाने आम्हाला अनुग्रह कर. तुझ्या अनुग्रहाच्या विना हे काही पण साध्य होऊ शकत नाही. अथ मे देव सम्मोहम अपाकृष्टुम त्वमर्हसि यो वग्रहो अहम ममेत्येतस्मिन् योजितस्त्वया. कसं आहे, फार मोठी असलेली एक गोष्ट आहे. दोन गोष्टीमध्ये आपण त्याच्याबद्दल समजून घेऊ शकत नाही, इतकी मोठी एक गोष्ट आहे. कसं आहे ना, आता आपल्याला प्रत्येकांनाही एक भ्रम सदा कालामध्ये आपल्या मनामध्ये असते की मी करत आहे, माझा आहे, माझ्याद्वारे आहे, मी नाही तर काहीच नाही. अशा प्रकारची स्वातंत्र्य भावना सदा कालामध्ये आपल्यामध्ये जुळून येत असते. कोणतेही कार्य बघा, कोणतेही कार्य बघितलं तरी सुद्धा त्या प्रत्येक कार्यामध्ये पण अहम कर्ता, अहम भोक्ता, अहम सर्वम, अहम कारणम, हेच प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक माणसाला अनुभवाला येत असते. पण कधी पण त्या व्यक्तीला असं वाटत नाही की हे मी करू शकत नाही, पण अजून एका व्यक्तीने कोणतरी माझ्याद्वारे करायला लावलेलं आहे.
असं कधीच एखाद्या व्यक्तीला वाटू शकत नाही. पण शास्त्र सांगतंय ही जी भावना आहे, नाहम करता हरिः करता, अशा प्रकारची जी भावना आहे, ही भावना आपल्यामध्ये येणं फार आवश्यक आहे. नाहम करता हरिः करता तर पूजा कर्मचाखिलम, अशा प्रकारची ही भावना जेव्हापर्यंत आपल्यामध्ये येत नाही, आपल्यामध्ये पूर्णपणे त्याची सवय आपण करून घेत नाही, तेव्हापर्यंत आपण देवापासून फार दूरपर्यंत असतो. समग्र वेद त्या भगवंताच्या कर्तृत्वाबद्दल आपल्याला संदेश देत आहे. आणि आपण मी केलं, माझ्याद्वारे झालं, मी नसतं तर झालं नसतं, अशा प्रकारे अहंकारामध्ये साधारणपणे आपण अथवा मनुष्य बुडून गेलेला असतो. हे जे अहंकार आहे, हे अहंकार थोडंसं त्याच्यामधून बाहेर त्या अहंकाराच्या एका सागरातून तो बाहेर निघणं फार आवश्यक आहे. त्याला काही उपाय तर नाही. कारण काय, आता समजा आपण जेवण केलं, भोजन झालं, सगळं काही झालं, झाल्यानंतर आपण म्हणूया नाहम करता हरिः करता. कुठे तर म्हणू शकते का? नाही हो, मी जेवण कसं झालं, जेवण घरामध्ये फार मोठा कार्यक्रम केला, आलेल्या सगळ्या लोकांना सुग्रास जेवायला वाढलं, पोट भरून सगळ्यांचं जेवण झालं, आणि जेवण झाल्यानंतर आपण त्यांना विचारलं की कसं झालं हो जेवण? फार छान झालं. केलात का तुम्ही? नाही, मी नाही, देवाने केलं. येड लागलाय का विचारतील असे लोक. कारण काय, इतक्या वेळेपर्यंत जेवण करून झळझळीत सगळं काही आस्वादन करून सगळ्या लोकांबरोबर बोलून सगळं करून झाल्यानंतर शेवटी काय म्हणतो, मी नाही केलं. कोण मानू शकते? स्वयं आपल्याला तरी अनुभवाला येतंय का? खाल्लेलं मी, त्याचं आस्वादन केलेलं मी, त्याचा आनंद झालेला मला, आणि करता मात्र तो. असं कसं होऊ शकते? होऊ शकत नाही ना. पण हे संसार आहे. ही जी भावना आहे, जेव्हापर्यंत ही भावना आपल्यापासून दूर होत नाही, आपल्याला जेव्हापर्यंत ह्या एका भावनेच्या विषयामध्ये परिपक्वता येत नाही, तेव्हापर्यंत आपण संसारामध्ये राहणार. देव पण आपल्याला पूर्णपणे जवळ घेणार नाही. तर काय आहे, मी स्वतंत्र नाही का? बिलकुल नाही, बिलकुलच नाही. देव एकटाच स्वतंत्र आहे. देवाच्या स्वातंत्र्याबद्दल आपण योग्य रीतीने पूर्णपणे समजून घेणं फार आवश्यक आहे. काही लोकांचं म्हणणं असं असतं ना, देव जे आहे पूर्णपणे स्वतंत्र आहे. ह्या शब्दाचा अर्थ काय? काही लोकांच्या प्रमाणे ह्या शब्दाचा अर्थ काय म्हणजे, देव 98% स्वतंत्र आहे, आपल्याला एक 2% स्वातंत्र्य त्यांनी दिलेलं आहे. अशा प्रकारे काही लोकांचे वाद आहेत. चुकीचा वाद आहे तो. आता समजा देवानी 98% स्वातंत्र्य स्वतःच्या जवळ ठेवून घेऊन 2% स्वातंत्र्य आपल्याला दिलेलं आहे. ह्याचा अर्थ त्या 2%च्या विषयामध्ये देवाला आपल्यावर स्वातंत्र्य नाही. त्या 2%च्या विषयामध्ये देव परतंत्र झाला, तर तो कुठला सर्वोत्तम झाला? देव आहे का तो? एकही विषयामध्ये ज्या व्यक्तीला पूर्णपणे येन विना तृणमपि चलती, अशा प्रकारची शक्ती भगवंताची आहे म्हणल्यानंतर, अशा प्रकारच्या भगवंताच्या विषयामध्ये आपण काय म्हणतो, 98% देवाला स्वातंत्र्य आहे आणि 2% आपल्याला आहे. हे कसं काही साध्य होऊ शकतं? हे अत्यंत मूढपणेची गोष्ट आहे. ह्या कारणाने पूर्ण स्वतंत्र देव आहे. मग आपल्याला काही स्वातंत्र्य नाही का? आहे. स्वातंत्र्य देवाने दिलेलं आहे, पण ते जे स्वातंत्र्य देवाने आपल्याला दिलेलं आहे, ते स्वातंत्र्य सुद्धा भगवंताच्या अधीनच आहे. म्हणजे ह्या शब्दाचा अर्थ आपण थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आपल्याला असलेलं स्वातंत्र्य आणि देवाला असलेलं स्वातंत्र्य म्हणजे काय? मी स्वतंत्र आहे, मी स्वतंत्र आहे. आपण सगळेजण जे लोक पाहत आहात, ऐकणार आहात, तुम्ही पण सर्वजण स्वतंत्र आहात. देव पण स्वतंत्र आहे, पण त्याच्या स्वातंत्र्याला आणि आपल्यामध्ये असलेल्या सर्व स्वातंत्र्याला फार फरक आहे. फारच फरक आहे. आपण स्वतंत्र म्हणजे काय? मी स्वतंत्र आहे ह्या शब्दाचा अर्थ काय? जीव स्वतंत्र आहे ह्या शब्दाचा अर्थ काय? म्हणजे फार कठीण असलेली गोष्ट आहे. हे खरं तर प्रवचनामध्ये सांगण्यासाठी योग्य आहे का नाही हे
विचार करण्यासारखी गोष्ट आहे, पण सरळ गोष्ट नाही. आपण आपल्या हातामध्ये 1000 प्रकारचे वस्तू आहेत, माझ्या अधिकारामध्ये आहेत. माझ्याजवळ समजा एखादा वॉच आहे, एखादा फोन आहे, एखादं पुस्तक आहे, एखादा इयरफोन आहे, काही पण असू द्या. माझ्या अधीनामध्ये असलेले जे कोणते पण प्रकारचे पदार्थ आहेत, त्या प्रत्येक पदार्थाला माझ्या मनासारखे मी त्याचा वापर करून घेऊ शकतो. हे माझं स्वातंत्र्य आहे. स्पष्टपणे समजून घ्या. मी माझ्या हातामध्ये असलेले जे कोणते पण पदार्थ आहेत, माझ्या अधीन असलेले पदार्थ आहेत, त्या सर्व पदार्थांना माझ्या मनाप्रमाणे मी त्याचा वापर करून घेऊ शकतो. हेच तर स्वातंत्र्य आहे. हेच स्वातंत्र्य आहे. माझा स्वातंत्र्य म्हणजे हे आहे. पण अजून एक गोष्ट आपण समजून घेणं फार आवश्यक आहे. देव स्वतंत्र आहे हे शब्दाचा अर्थच वेगळा. मी स्वतंत्र आहे म्हणजे माझ्या हाताखाली असलेले जे कोणते पण वस्तू आहेत, त्या सर्व वस्तूंना माझ्या मनाप्रमाणे मी त्याचा विनियोग करून घेतो. हे माझं स्वातंत्र्य आहे. तर देव जे आहे, देव जो आहे सर्वांनाही स्वतःच्या मनाच्या प्रमाणे त्या व्यक्तींच्या कर्माच्या अनुसारेनं प्रेरणा करतो, त्यांचा विनियोग करतो. हे देवाचं स्वातंत्र्य आहे. म्हणजे आपण देवाचे अधीन आहोत. आपण ज्या वस्तूंचा विनियोग करत असतो ते वस्तूसुद्धा भगवंताच्या अधीनच आहे. पण फरक एवढंच आहे, आपण भगवंताच्या अधीन होऊन सर्व पदार्थांचा विनियोग आपण करतो. देव कोणाचा अधीन होऊन कधी पण कोणत्याही पदार्थांचा विनियोग करत नाही. हे त्या भगवंताच्या स्वातंत्र्यामध्ये आणि आपल्या स्वातंत्र्यामध्ये असलेला फरक आहे. 98% स्वातंत्र्य दिलं आणि 1-2% दिलेलं नाही, अथवा 98% ठेवून घेतला, 2% दिलं नाही. काय विचित्रपणा आहे. पूर्णपणे आपण परतंत्र आहेत. बघा, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपण किती परतंत्र आहेत. एका छोट्याशा दृष्टांच्या एक उदाहरणाच्या रूपामध्ये जर आपण बघायचं म्हणलं, आपण किती लोक गृहस्थ आहात, किती लोक ब्रह्मचारी आहात, किती लोक कोणत्या कार्य करतात, ते सगळं आपल्या आपल्या योग्यतेच्या अनुसारानं आपण विचार करा. त्या पदार्थाच्या अधीन आपण किती आहेत. ते पदार्थ नसता आपण आपले कार्य करू शकतो का? आपण करू शकतो का? सहजपणे मी एक गोष्ट सांगतो. दुसरं कोणाची निंदा अथवा कुणाला टॉन्ट करणं हे माझं उद्देश नाही. पण आजकालची जी शिक्षण पद्धती आहे, ह्या शिक्षण पद्धतीपासून मोठं झाल्यानंतर तो व्यक्ती जो इंजिनिअरिंग करतो, डॉक्टर करतो, त्या प्रत्येक गोष्टीसाठी ह्याचा काय संबंध आहे, तरीसुद्धा करतो का नाही? हा कारणाने सांगण्याचा अभिप्राय काय होता? म्हणजे आपण नको असलं तरी सुद्धा कितीतरी गोष्टींना ॲक्सेप्ट करत असतो. नको असलेल्या गोष्टींना कितीतरी गोष्टींना आपण ॲक्सेप्ट करतो. नको असलेल्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये किती घडत नाही सांगा. हे सगळ्या प्रकारच्या गोष्टी घडतात. आपण नको म्हणलं तरी घडतात, आपण हो म्हणलं तरी घडतात. कशासाठी? हे बस झालं ना आपल्याला. हे एक उदाहरण बस झालं. समग्र स्कूलमध्ये 10वी-पर्यंत, कॉलेजमध्ये, जॉबला जाईपर्यंत जे कोणते पण प्रकारचे शिक्षण घेतो आपण, स्कूलमध्ये असलेल्या शिक्षणाला आणि बाहेर कॉलेजमध्ये असलेल्या शिक्षणाला काही संबंध नाही. त्याच्यापासून आपल्या जीवनामध्ये वैयक्तिक असलेला उपयोग नाही. जो इंजिनियर होणार आहे त्या व्यक्तीला प्रोग्रामिंगचं जे अपेक्षित आहे ते सोडलं तर दुसरं काही अपेक्षित नाही. मॅथ्सचं, हिस्ट्री, म्हणजे सहजपणे मी कुणाला हे टॉन्ट करत नाही अथवा निंदा करत नाही, पण आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये ह्या कोणत्याही शिक्षणाचा काय उपयोग आहे? तरीसुद्धा आपण हे शिक्षण शिकत आहेत. कशासाठी? तर हे तर उदाहरण झालं ना आपल्याला, आपण किती परतंत्र आहेत. अजून एका विद्येचे परतंत्र किती आहेत. ह्या प्रकारे जेवण करायचं म्हणलं, ताट पाहिजे. ताटाबरोबर व्यवस्थितपणे आपल्याला सर्व प्रकारचे आयटम रुचिकर व्हायला पाहिजेत. टाईमला करून पाहिजे. टाईमला करून वाढणारा एखादा व्यक्ती पाहिजे. वाढल्यानंतर योग्य रीतीने त्याला आपण खाऊन घ्यायला आपले हात अथवा काही लोकांचे ते पदार्थ, चमचा आहे ते इत्यादी एक्सेट्रा एक्सेट्रा, असे
एक जेवण करायचं म्हणलं तर आपल्याला किती परतंत्र व्हावं लागतं. 5 वर्षापासून फक्त एक वेळेसचं जेवण योग्य रीतीनं मला मिळावं म्हणण्यासाठी 5 वर्षापासून एखादा व्यक्ती कष्ट करायला सुरू केलेला, जॉबला लागेपर्यंत कष्ट करत राहतो. मग विचार करा, अजून ह्याच्यापेक्षा अजून आपण किती परतंत्र आहेत म्हणण्यासाठी अजून काय उदाहरण द्यायचं आहे. इतकं पारतंत्र्य आपल्या जीवनामध्ये पूर्णपणे भरलेलं आहे. पण मनुष्य म्हणतो, मी केलो माझ्यामुळं झालं, मी केलो माझ्यामुळं झालं, मी नसलं तर हे झालंच नसतं. प्रार्थना करत आहे देवहूती देवी, अथ मे देव सम्मोहमपाकृष्टं त्वमर्हसि योवग्रहो अहम ममेतीत्येतस्मिन् योजितस्त्वया. देवा, तूच तर मला हे अहम मम अशा प्रकारचे अभिमान दिला आहेस. ह्या एका मोहापासून तूच तर पार करायला पाहिजे मला. तू नसता अजून कोण पार करणार आहे मला. बंधको भवपाशेन भवपाशाच्च मोचकः. जो व्यक्ती बंधनात ठेवतो तोच तर बंधनात तर काढत असतो. तूच मला बंधनामध्ये ठेवलास म्हणल्यानंतर तू सोडून अजून कोण असा व्यक्ती आहे जो मला ह्या बंधनातून बाहेर काढू शकतो. ह्या कारणाने तुला मी प्रार्थना करत आहे, माझं संरक्षण कर. ह्या अहम मम अशा प्रकारची भावना माझ्यामध्ये ठेवून, ह्या संसारामध्ये ठेवून कष्ट दिलेला एखादा व्यक्ती म्हणजे तू एकटाच आहे. त्याच्यासाठी मी तुला प्रार्थना करत आहे. ह्या संसाराच्या ह्या भावनेपासून मुक्त होऊन अहम करता अहम भोगता अशा प्रकारची हे जे भावना आहे, मी करत आहे अशा प्रकारची जे अहंकार भावना आहे, हे भावनापासून मुक्त होऊन मी पूर्णपणे नाहम करता हरिक करता अशा प्रकारच्या भावनेपर्यंत जाण्यासारखं जर एखादं काहीतरी व्हायचं असेल तर त्यासाठी तू एकटाच हे सगळं करण्यासाठी तुझ्या अनुग्रहानेच हे सगळं काही शक्य आहे. त्याच्यासाठी मी तुझ्या शरणामध्ये आलेला आहे. तंत्वा गताहम शरणं शरण्यं स्वभृत्य संसारतरोः कुठारं जिज्ञासया प्रकृते पुरुषस्य नमामि सद्धर्मविदां वरिष्ठम. ह्या कारणाने स्वतःचा जो भक्त आहे, भक्ताचं संसाररूपी असलेला वृक्ष, त्या वृक्षाला छेदन करण्याच्या विषयामध्ये तू एका कुठारासारखा आहेस, कुल्हाडीसारखा आहेस. बघा, दृष्टांत किती सुंदर असलेलं उदाहरण देत आहे भागवताचं उदाहरण फार सुंदर असते. भागवतच नाही, वेदव्यासदेवाच्या वाङ्मयामध्ये आपण कुठेही पाहू द्या, अत्यंत अनुरूप असलेले एक उदाहरण आपल्याला दिलं जातं. आता स्वतःचे जे भक्त आहेत त्या भक्तांच्या संसाररूपी असलेल्या वृक्षाच्या विषयामध्ये देव कुल्हाडीसारखं आहे अशा प्रकारे सांगितलं आहे ना. तर कुल्हाडीसारखं आणि वृक्षासारखा आपला संसार, वृक्षाचा समान आहे आपला संसार. आणि देवाचा जो अनुग्रह आहे अथवा स्वयं देव जो आहे तो कुल्हाडीसारखा आहे अशा प्रकारे जे सांगितलं आहे. विचार करा, एखादा झाड कुल्हाडी घेऊन कातरत असताना, कट करत असताना कशा प्रकारे त्याचं छेदन केलं जातं. एकदा त्याला एकाच झटक्यामध्ये मी त्याला कातरून टाकतो अशा प्रकारे होऊ शकत नाही. कट करून टाकतो अथवा त्याला तोडून टाकतो असं होऊ शकत नाही. त्याला एकदा, दोनदा, तीनदा, चारदा, 10दा, 100 वेळेस त्याला मारावं लागतं. त्या झाडावर त्या कुल्हाडीने घात करत जावं लागतं. केलं तर मग मात्र ही जी अवस्था आहे जाऊ शकते. फार अनुरूप असलेलं उदाहरण आहे. आपण फक्त तेच मी सांगायचं मुख्य विषय होतं. ज्या प्रकारे एखाद्या कुल्हाडीने एका झाडावर मारल्यानंतर एकदा मारलं तर तो झाड तुटत नाही, किंतु 10दा, 15दा, 20दा, 100दा त्याला मारावं लागतं, त्याच्यावर घात करावं लागतं. त्याच प्रकारे आपण सुद्धा आपला संसाररूपी असलेला संसारापासून आपण पार व्हायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा फक्त एकदा आपण साधन केलं तर चालत नाही, वरच्यावर पुन्हा साधन करतच राहावं लागतं. आज आपण भागवताचं श्रवण केला. भागवताचं श्रवण केल्यामुळं आपल्याला 1-2 विषय आपल्याला कळले. आपण भागवत श्रवण केला म्हणून भागवताच्या एकेका शब्दाचा अर्थ आपण ह्या एका कारणाने देव आपल्यावर संतुष्ट होतो. संतुष्ट झाल्यानंतर कर्म पाप जे आहेत त्याला माफ करून टाकतो, पुण्य वाढवतो. अशा प्रकारे देव आपल्याला अनुग्रह करतो समजा. पण करून आज आपण हे भागवताचं श्रवण करून उद्या सोडून टाकलं तर हे जे आहे इथंच थांबतं.
ह्याच्या पुढंपर्यंत जाणार नाही. आध्यात्मिक मार्गामध्ये पुन्हा पुन्हा प्रयत्न करावा लागतो. त्याच्यासाठी मध्वाचार्यांनी सांगितलेलं आहे, श्रवणादि विना नैव क्षणं तिष्ठेत क्वचित. श्रवण न करता, मनन न करता एकही क्षण कधी पण वेस्ट करायचं नाही, व्यर्थ करायचं नाही. जर तो वेस्ट गेला, गेलेला क्षण परत वापस येणार नाही, गेलेलं आयुष्य परत वापस येणार नाही. त्याच्यासाठी जेव्हापर्यंत आपल्याला देह आहे, आपल्याला आपल्या जीव आहे, तेव्हापर्यंत आपण प्रयत्न करून भगवंताच्या विषयामध्ये तत्त्वज्ञान करून घेण्याचा आपण प्रयत्न करायला. त्याच्यासाठी अत्यंत अनुरूप असलेला उदाहरण स्वभक्त संसार तरोह कुठारम. स्वतःचे जे भक्त आहेत त्या भक्तांच्या संसाररूपी असलेल्या एका वृक्षाच्या विषयामध्ये देव अथवा देवाची भगवंताची करुणा म्हणजे एका कुल्हाडीसारखी आहे. एखादी कुल्हाडी ज्या प्रकारे एका झाडाला एकदा, तीनदा, चारदा, 10दा घात केल्यानंतर त्यानंतर ज्या वेळेस ते झाड तुटून पडतो आणि त्यानंतर तुटून पडल्यानंतर पण ते झाड लगेच मरत नाही, त्याच्यामध्ये कितीतरी वेळेपर्यंत जीव असतो. त्याच्यासाठीच तर त्याचे पानं पूर्णपणे वाळत नाहीत, सावकाश वाळत जातात, सावकाश वाळत जातात. त्याच प्रकारे आपण सुद्धा भगवंताचा अनुग्रह एकदा प्राप्त केलं तर तेवढं आपल्याला मुक्त होण्यासाठी भगवंताचा अनुग्रह प्राप्त करून घेऊन पूर्णपणे आपलं साधन झालं अशा प्रकारे होऊ शकत नाही, ते पर्याप्त नाही. पूर्णपणे आपण भगवंताच्या अनुग्रह आवश्यक आहे. त्याच्यासाठी पुन्हा पुन्हा भागवत असू देत, महाभारत असू देत, रामायण असू देत, शास्त्राचे तात्विक असलेले उपदेश असू देत, पाठ, प्रवचन, व्याख्यान हे सदा कालामध्ये आपण करत राहायला पाहिजे. म्हणजेच आपल्याला ह्या संसारापासून मुक्ती मिळू शकते, नाही तर नाही. आता बघा, आपण एखादा व्यक्ती एखाद्या जेलमध्ये आहे, जेलमध्ये असलेला व्यक्ती त्या जेलमधनं बाहेर निघायचं असेल तर काय? जेलमध्ये असलेला व्यक्ती जेलमधनं बाहेर निघायचं असेल तर काय? सगळ्यात अगोदर ज्या व्यक्तीने आपल्याला जेलमध्ये घातलेला आहे अशा प्रकारच्या व्यक्तीचा स्तोत्र करावं लागतं. त्याचा स्तोत्र करून त्याला पूर्णपणे मी तुझा अधीन आहे म्हटल्यासारखं, तू नसता माझं काही पण होऊ शकत नाही अशा प्रकारे म्हणल्यासारखं त्या व्यक्तीला, जेलरला विश्वास पूर्णपणे आपल्यावर येण्यासारखं आपण करावं लागतं. ज्यावेळेस त्याला आपल्यावर विश्वास येतो त्यावेळेस तो व्यक्ती आपल्याला जेलमधनं बाहेर काढतो. ॲज इट इज सेम आपल्याला आपण बंधनामध्ये भगवंताने ठेवलेलं आहे. बंधको भव पाशेन, ह्या प्रकारच्या बंधनामध्ये ठेवलेला भगवंताला आपण पूर्णपणे आत्मसमर्पण जेव्हापर्यंत करत नाही, आपलं समग्र जीवन, प्रत्येक वस्तू आपण भगवंतापर्यंत आत्मसात करत नाही, समर्पण करत नाही, तेव्हापर्यंत देव आपल्याला अनुग्रह करत नाही. त्याच प्रकारे श्लोक पण आहेत बघा, नाहम करता हरिक करता तत्पूजा कर्मचाखिलम तथापि मत्कृता पूजा तत्प्रसादेन नान्यथा तद्भक्तिस्तत्फलं मह्यं तत्प्रसादः पुनः पुनः कर्मण्यासो हरावेवं विष्णोः तृप्तिकरः सदा. सकाळी उठल्यानंतर प्रतिनित्य करण्यासाठी एक योग्य असलेली गोष्ट सांगतो. आपण एवढं सगळं भागवताचा कपिलोपदेश ऐकत आहेत, कपिलगीता आपण ऐकत आहेत म्हटल्यानंतर ह्या कपिलगीतेचा श्रवण केल्यानंतर आपण आपल्या जीवनामध्ये एक काहीतरी गोष्ट नवीन करून घेत आहेत अशा प्रकारे व्हायला पाहिजे. आय हॅव टू गेट समथिंग न्यू. नवीन असलेलं काहीतरी माझ्या जीवनामध्ये घडलं, मी काहीतरी ठेवून घेतलो, मला काहीतरी नवीन मिळालं, अशा प्रकारे आपण जर काहीतरी करून घ्यायचं असेल तर एक गोष्ट आपण करून घेऊ शकतो, एक गोष्ट आपण करून घेऊ शकतो. प्रतिनित्य सकाळी उठलं की लगेच डोळे झाकून हाताने नमस्कार करून भगवंताला नमस्कार करायचा, नमस्कार करून भगवंताच्या उपकाराचा स्मरण करायचा आणि त्या भगवंताला नारायणाय नमः, श्रीमते नारायणाय नमः अशा प्रकारे प्रार्थना करून विश्व, तैजस, प्राज्ञा अशा प्रकारच्या 3 रूपांनी जागृत आदी अवस्थांचा प्रेरक असलेला तो देव आहे. त्याच्या अनुग्रहाने सर्व काही क्षेमरीतीने देवाने मला ठेवलेलं आहे अशा प्रकारे त्याच्या चरणी आपण प्रार्थना करायला पाहिजे आहे. प्रार्थना केल्यानंतर मग पुढचं जे कोणते पण आज सकाळपासून रात्रीपर्यंत मी जे कोणते पण पुढचे कर्म जे कोणते पण करणार आहे ते सर्व कर्म ही भगवंता हे तुझी पूजा रूप असलेले कर्म आहेत अशा प्रकारे आपण अनुसंधान करायला पाहिजे. भगवंताला प्रार्थना करून संकल्प करायला पाहिजे. संकल्प केलं तरी बस भरपूर झाला.
संकल्प केलं तरी भरपूर झालं आपल्याला. त्याच्याबद्दल आपण परत एकदा कधीतरी एकादश स्कंधाच्या एका काही भागाचा बद्दल आपण समजून घेत असताना आपण समजून घेऊया. पण प्रकृत सांगण्याचा अभिप्राय काय आहे म्हणजे भगवंताचा अनुग्रह आपल्यामध्ये आपल्याला होण्यासाठी आपण करण्यासारखे योग्य सरळ असलेले 2 कार्य म्हणजे सकाळी उठलं की देवाला नमस्कार करायचा. नमस्कार करून त्या भगवंताला आता सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मी जे कोणते पण प्रकारचे कार्य करतो ते सगळे काही तुझी पूजा आहे. केवळ तुझ्या प्रीत्यर्थ केले गेलेले पूजारूपी असलेले कर्म आहेत अशा प्रकारे अनुसंधान करून संकल्प करायचा. रात्री झोपत असताना मात्र नाहम करता हरिक करता तत्पूजा कर्मचाखिलम तथापि मत्कृता पूजा तत्प्रसादेन नान्यथा. अशा प्रकारे देवा तुझ्या अनुग्रहाने तुझ्या प्रेरणा तुझ्या प्रीत्यर्थ तुझं स्मरण करता मी सर्व प्रकारचे कार्य केलेले आहेत. तुझे पूजेरूपी असलेले जे कोणते पण कार्य मी केलेले आहे हे सर्व काही तुझ्या चरणी मी समर्पण करत आहे. श्रीकृष्णार्पणमस्तु. अशा प्रकारे गुरूंच्या द्वारे आपण आपल्या अंतर्यामी असलेला बिंबरूपी असलेला भगवंताच्या चरणी सर्व कर्मांचा समर्पण प्रतिनित्य करायला पाहिजे. प्रतिनित्यही करायला पाहिजे. राघवेंद्र स्वामींनी प्रातःसंकल्प गद्य आणि सर्वसमर्पण गद्य अशा प्रकारे 2 प्रकारचे गद्य भाग त्यांनी लिहिलेले आहेत. ते म्हणलं तरी भरपूर झालं, पण तेवढं सगळं म्हणायला आपल्याला तेवढं सगळं करायला आपल्याला अनुकूल होत नाही. ॲटलिस्ट सकाळी उठलं की लगेच आपण काय करायचं भगवंताच्या चरणी प्रार्थना करायची आणि रात्री झोपत असताना सकाळपासून रात्रीपर्यंत केलेले सर्व प्रकारचे कर्म आपण भगवंताची सेवा आहे अशा प्रकारे करायचं. हे 2 कार्य जर आपण हे प्रतिनित्यही ह्या प्रकारे अनुसंधान आपण करायला पाहिजे आहे. हे केलं तरी सुद्धा आपल्या जीवनामध्ये आपण काहीतरी क्षमा करा फोन येत होता त्याच्यासाठी म्हणून मध्ये मध्ये असं इंटरप्ट होत आहे. जिज्ञासा आहे प्रकृती आणि पुरुष ह्याच्याबद्दल ह्यांचा जो विवेक आहे आणि ह्यांचे जे कार्य आहेत हे सर्व काही भगवंताचे अधीन आहे आणि कशा प्रकारे हे सर्व कार्य करत असतात ह्याच्याबद्दल मला समजावून द्या अशा प्रकारे त्यांनी भगवंताच्या चरणी प्रार्थना केली आहे. तर कसं आहे मैत्रेय उवाच ह्यापुढे ह्याच्याबद्दल निरूपण करायला प्रारंभ करतात. इति स्वमातुर्निरवद्यमीप्सितं निशम्य पुंसाम् अपवर्गचोदरं धियाभिनन्द्यात्मवतां सतां गतिर्बभाष ईशत् स्मितशोभितानन. हा देव सगळ्यात अगोदर हसला म्हणे. मंदस्मित त्यांनी दाखवलं केला आणि त्यानंतर पुढे बोलायला सुरू केले म्हणून भगवंतांनी फार सुंदर रीतीने एक विषय भगवंतांनी सांगितलेला आहेत. भगवान उवाच योग आध्यात्मिक पुंसां मतो निश्रेयसाय मे अत्यंतोपरतिर्यत्र दुःखस्य च सुखस्य वै. कठीण असलेले काही विषय आहेत त्या विषयांना मी फार विवेचन करायला जात नाही. केवळ तात्विक असलेले काही जे गोष्टी आपण अवश्य समजून घेण्यासाठी योग्य आहेत त्याच्याबद्दल मी सांगत आहे. आध्यात्मिक असलेला योग प्रत्येक व्यक्तीच्या मोक्षासाठी कारण आहे. योग ह्या शब्दाचा अर्थ आहे उपाय. योग शब्दाचा अर्थ उपाय आहे. उपाय अशा प्रकारे म्हणतात. आध्यात्मिक योग म्हणजे आध्यात्मिक असलेला उपाय. आध्यात्मिक म्हणजे आत्मानम अधिकृत्य वर्तमानम अध्यात्मम. आत्मानम अधिकृत्य वर्तमानम अध्यात्मम म्हणजे जे एका जीवाच्या विषयामध्ये अधिकृत होऊन सांगितलं गेलेलं आहे विचार केला जाता अशा प्रकारच्या पदार्थांना अध्यात्म अशा प्रकारे म्हणतात. आत्मा जीव पण होऊ शकतो. जीवाचे पारतंत्र्य जीवाचे दोष इत्यादी भगवंताचे अधीनत्व इत्यादी समजून घेणं अथवा आत्मा म्हणजे भगवान त्या भगवंताच्या विषयामध्ये आपण समजून घेऊ शकतो. त्या भगवंताच्या विषयामध्ये पण आपण समजून घेत असताना तो स्वतंत्र आहे आपण परतंत्र आहेत अशा प्रकारचे आपण समज जे आहे ह्याला पण आपण अध्यात्म म्हणून घेऊ शकतो. हे जे कोणते पण अध्यात्म आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. हे आपल्याला समजून घेण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. हे उपाय जर आपल्याला प्राप्त झालं ना भरपूर झालं. आपण जिंकलो समजा. ह्या कारणाने हे जे उपाय आहे हे उपाय आपल्याला
मोक्षासाठी कारण आहे, मोक्षकारक आहे. ह्या कारणाने ह्या एका उपायाचा आपण उपाय करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे आहे. आणि अजून एक गोष्ट सांगतात, अत्यंतोपरतिर्यत्र दुःखस्य च सुखस्य वै. अत्यंतोपरती म्हणजे ज्या एका स्थानामध्ये म्हणजे आध्यात्मिक असलेले उपाय जर आपण केले तर त्याच्यापासून आपल्याला मोक्षाची प्राप्ती होते. आणि मोक्ष म्हणजे काय ह्याच्याबद्दल सांगत असताना भागवत आपल्याला सांगतं, जिथे सुखही नाही दुःखही नाही. सुखही नाही दुःखही नाही अशा प्रकारची कोणतीही अवस्थाच नाही. आपल्याला कधी पण तशा प्रकारची अवस्था अनुभवाला आलेली नाही. पण ही जी अवस्था आहे याच्याबद्दल आपण जर क्लिअरली समजायचं असेल तर दुःख नाही पण सुख नाही ह्या शब्दाचा अर्थ काय म्हणजे जे आपण इंद्रियांची अपेक्षा करून त्याच्याद्वारे आपण एखाद्या विषयाचा भोग केल्यानंतर ज्या प्रकारच्या सुखाची प्राप्ती आपल्याला होत असते त्या प्रकारचा सुख तिथे नाही. म्हणजे सांगण्याचा अभिप्राय काय म्हणजे ह्याच्यासाठी काही एक दोन गोष्टी सांगतो. कसं आहे, जीव कसा आहे, जीव काय आहे त्याच्या स्वरूपाच्या बद्दल जर आपण समजायला गेलं तर एक गोष्ट सांगतात, बलमानंद ओजश्च सहो ज्ञानम अनाकुलम स्वरूपाण्येव जीवस्य व्यज्यन्ते परमाद्विभोः. अशा प्रकारचं एक वाक्य आहे. हे वाक्य काय सांगत आहे म्हणजे बलम शक्ती, स्वाभाविक असलेली शक्ती एखादा आत्म्यामध्ये आहे. प्रत्येक जीवामध्ये स्वाभाविक असलेली अनागंतुक कोणत्याही एखाद्या कारणापासून आलेली नाही किंतु स्वाभाविक असलेली एक शक्ती प्रत्येक जीवामध्ये आहे. आनंद बलम आनंद ओजश्च, सुख नावाचा एक जे सुख जे आहे जे की आपण प्रत्येक व्यक्ती प्रत्येक क्षणामध्ये आपण अपेक्षा करत असतो अशा प्रकारचे सुख आपल्यामध्ये आहे, स्वरूपामध्ये आहे का असं खरंच जर आपल्याला असं जर वाटत असेल तर बघा, त्याच्यासाठी मी तुमच्यासाठी अथवा त्याच्यासाठी एक उदाहरणार्थ मी काही जर सांगायचं असेल तर बघा, एखादा व्यक्ती फार कष्ट करतो, कष्ट करायची गरज नाही, कष्ट न करतासुद्धा जो व्यक्ती झोपलेला असतो झोपून उठल्यानंतर मस्त पोट भरून व्यवस्थितपणे अनेक पदार्थांचा भोजन करून जो व्यक्ती झोपलेला असतो अशा प्रकारचा व्यक्ती झोपत असताना त्याला झोपून उठल्यानंतर जोरात म्हणजे काय म्हणतात त्याला जांभळ्या देत उठतो. उठल्यानंतर आंग मोडत असताना म्हणतो की अरे वा किती छान झोप आली, फार आनंद वाटलं अशा प्रकारे म्हणतो. बघा शब्द काय वापरतो व्यक्ती, झोपून उठल्यानंतर फार आनंद वाटला अशा प्रकारे म्हणतो. हे आनंद कुठून आलं? अरे आनंद झोपला म्हणून आनंद झाला. आता तेच मी विचारत आहे. बघा काय आहे, आपण काही जर बघितलं तर आपल्याला आनंद येतो, काही जर ऐकलं तर आपल्याला आनंदाचा अनुभव होतो, काही जर खाल्लं अथवा काहीतरी वास घेतला अथवा कोणत्या तरी एखाद्या पदार्थाचा स्पर्श केला तर आपल्याला आनंद येतो. म्हणजे एखाद्या पदार्थाच्या अधीन होऊन आपल्याला सुखाची प्राप्ती होत असते. एक तर शब्द, एक तर स्पर्श, एक तर रूप, एक तर रस, नाहीतर गंध. ह्या 5 पदार्थाच्या निरपेक्षपणे कधीही आपल्याला आनंद प्राप्त होत नाही. पण आपल्याला आनंद होत झोपलेला असताना. डोळ्याने आपण काय पाहिलेलं नाही, नाकाने काही वास पाहिलेला नाही, तोंडाने काही खाल्लेलं नाही अथवा कोणत्याही पदार्थाचा स्पर्श आपल्याला झालेला नाही, तरी सुद्धा आपल्याला वाटतंय फार आनंद झाला. तर हे आनंद कुठून आला? हेच तर प्रत्येक जीवाच्या स्वरूपामध्ये असलेला आनंद आहे. बलम आनंद ओजश्च सहो ज्ञानम अनाकुलम, सहनशीलता आहे, तेज आहे, ज्ञान आहे, हे सर्व काही प्रत्येक जीवाचा स्वरूप आहे. आणि स्वरूपामध्ये राहून हे सर्व काही भगवंताच्या अनुग्रहाने ह्या सर्व पदार्थांची अभिव्यक्ती होत असते. स्वरूपाण्येव जीवस्य व्यज्यन्ते परमाद्विभोः पुराणाचं वाक्य आहे. तर हे जे पदार्थ आहेत ह्या सर्व पदार्थांची अभिव्यक्ती, आनंदाची अभिव्यक्ती आपल्याला व्हायची असेल तर त्याच्यासाठी आपल्याला भगवंताचे अनुग्रह होणे फार आवश्यक आहे. हे सगळं मी कशासाठी सांगत आहे म्हणजे सुख आणि दुःख नसलेली अवस्था अशा प्रकारे सांगितल्यानंतर सुख नसलेली अवस्था होऊ शकत, दुःख होऊ शकतं. दुःख नसलेली अवस्था म्हणजे सुखाची अवस्था होऊ शकते, पण सुख दुःख दोन्हीही नसलेली अवस्था अशा प्रकारे कधी होऊ शकत नाही. तर त्याच्यासाठी
भागवत तात्पर्यामध्ये मध्वाचार्यांनी त्याचं स्पष्टीकरण दिलं की सुख नसलेली अवस्था ह्या शब्दाचा अर्थ काय. दुःख नसलेली अवस्था मोक्ष आहे, ओके, पण सुख नसलेली अवस्था म्हणजे ह्या शब्दाचा अर्थ वैषयिक सुख नाही. एखाद्या पदार्थाच्या अनुभवाने आपल्याला प्राप्त होणारे जे सुख आहे तशा प्रकारचे सुख नाही. प्रत्येक जीवाच्या मध्ये स्वरूपामध्ये असलेला जो आनंद आहे त्या आनंदाचा आविर्भाव त्यावेळेस होत असतो. अशा प्रकारच्या सुखाची प्राप्ती त्या मोक्षामध्ये होत आहे. अशा प्रकारच्या मोक्षासाठी आध्यात्मिक असलेले उपाय करणं फार आवश्यक आहे. त्याच्यापासून मात्र तो जीव सुखी होऊ शकतो, नाहीतर कधीच होऊ शकत नाही. ह्या प्रकारे त्याने सांगितलं आहे. तमिमं ते प्रवक्ष्यामि अभवोचम पुराणखे ऋषीनाम श्रोतुकामानाम योगम उर्वंग निपुणम. फार सुंदर असलेली गोष्ट आहे. हे गोष्टी जी आहेत अगोदर मी अनेक ऋषींना उपदेश केलेले आहे. तमिमं ते प्रवक्ष्यामि यमवोचम पुरा अनघे ऋषीनाम श्रोतुकामानाम. श्रवण करण्यासाठी म्हणून बसलेले अनेक प्रकारचे ऋषी, अनेक लोक ऋषी लोक होते. त्या ऋषी जनांच्या जवळ जनांना उद्देश ठेवून घेऊन मी त्या सर्व लोकांना उपदेश केला होता. ते 4 गोष्टी जे मी त्यांना सांगितले होते त्या गोष्टींचा उपदेश मी तुला करणार आहे. त्या उपायाच्या बद्दल सांगत असताना एक गोष्ट सांगतात, योगम उर्वंग नैपुणम. हे उपाय आपण करत असताना अनेक नियम आहेत, त्या नियमांचं पालन करणं फार आवश्यक आहे. ह्या नियमांचं पालन आपण जेवढं श्रद्धेनं करतो तेवढं व्यवस्थित योग्य रीतीने आपल्याला आध्यात्मिक निष्ठेची प्राप्ती होत असते. आध्यात्मिकपणा आपल्यामध्ये आध्यात्मिक जीवनाची वाढ होत असते. हे जे उपाय आहेत ह्या उपायासाठी, ह्या उपायामध्ये उच्चता प्राप्त होण्यासाठी, फॉर एक्झाम्पल आता समजा आपण एखादं घर बांधत आहेत. घर बांधत असताना आपण साध्या क्वालिटीचा सिमेंट जर आपण वापरला अथवा माती, जे चिकनी माती असते ती माती घेऊन येऊन आपण एखाद्या वाळूमध्ये मिक्स करून त्याच्यानं घर बांधलं, फक्त विटा ठेवून बांधलं, हे सगळं सोडून चांगला घट्ट असलेला योग्य म्हणजे फार उत्तम क्वालिटीचा सिमेंट घेऊन जर बांधलं, हे नसतं रेन्फोर्समेंटनी पूर्णपणे म्हणजे कॉन्क्रीटने समग्र घर जर बांधलं तर ह्याच्यामध्ये किती फरक आहेत. ज्या ज्या प्रकारचे उपकरण आपण त्याच्यामध्ये जोडले आहेत त्या त्या प्रकारचे लाभ आपल्याला होत जातात. त्याच प्रकारे आपण हे जे आध्यात्मिक साधन करणार आहेत हे साधन करत असताना ह्याच्यामध्ये ज्या ज्या प्रकारचे आपण नियम अनुष्ठान करत जातो त्या त्या प्रकारचे फल उत्तम, मध्यम, अधम, अत्युत्तमोत्तम अशा प्रकारचे फल आपल्याला प्राप्त होत जातात. त्याच्यासाठी नियमांचं अनुष्ठान करणं, यम, आसन, प्राणायाम इत्यादी जे कोणते पण प्रकारचे अंग आहेत त्या सर्व अंगांचा आपण अनुष्ठान करणं फार आवश्यक आहे. ह्या एका अनुष्ठानाने काय होतंय म्हणजे आपण करत असलेल्या आध्यात्मिक साधनेमध्ये वेग वाढत जातो, वेग वाढतो. ह्या वेग वाढण्यासाठी म्हणून आपण हे सगळं काही करणं फार आवश्यक आहे. अशा प्रकारे आपण समजून घ्यायला पाहिजे आहे. तर कसं आहे, नियम कशासाठी पाहिजे. एक सहजपणे एक गोष्ट मी ऐकलेली एक गोष्ट सांगून आजचा भाग आज आपण विराम घेऊया. मी एक छोटीशी कथा ऐकली होती. कोणतेही कार्य आपण केलं तर नियमबद्ध रीतीने करायला पाहिजे आहे. नियमबद्ध रीतीने न करता जसं म्हणजे तसं जर केलं तर त्याच्यापासून आपल्याला फलाची प्राप्ती होत नाही. पण आकस्मिक फलाची प्राप्ती पण कदाचित होत असते नियमाच्या अनुष्ठानाने. अनुष्ठानाने नियमबद्ध होऊन नियमेनं आपण अनुष्ठान केलं तर त्यावेळेस तर फलाची प्राप्ती होते. कदाचित आकस्मिक असलेल्या रीतीने सुद्धा आपल्याला फलाची प्राप्ती होते. त्याच्यासाठी एक कथा मी ऐकली होती. एक शेतकरी होता, ब्राह्मण शेतकरी होता. तो व्यक्ती काय करत होता म्हणजे प्रतिनित्यही शेताला जायचा, काम करायचं, घरी यायचं. तर एखादा ब्राह्मण त्याच्या घरी एका दिवशी आला. तपोनिष्ठ होता, त्या कारणाने त्याने म्हणलं मला भूक लागली आहे, तुझ्या घरामध्ये जेवणाची व्यवस्था होईल का. त्याच्यासाठी त्या व्यक्तीने त्याला जेवणाची व्यवस्था केली. सगळं झालं. जेवण झाल्यानंतर तो ब्राह्मण ज्यावेळेस निघत असताना त्याने म्हणलं की
तू मला फार चांगल्या रीतीने सत्कार केलास तर मी तुला काहीतरी चांगलं सांगायचं अशा प्रकारे माझा विचार आहे. तर काय सांगायचा? तर म्हणलं तू रोजचं देवाचं दर्शन करतोस का नाही? नाही म्हणलं. कशासाठी? देऊळ फार लांब आहे, दूर आहे. तर आता देवळाला जाऊन मी देवाला बघत बसू का माझ्या शेताचं काम बघू? अशा प्रकारे त्या व्यक्तीने म्हणलं. जाऊ देत, वाराला एक दिवस तरी जाऊ शकतोस का? नाही. नाही, तसं पण जाऊ शकत नाही, कारण का मी पूर्णपणे त्याच्यामध्ये रत होऊन गेलेला आहे, त्याच्यासाठी ते पण काम मी करू शकत नाही. जाऊ देत, अजून काय करू शकतोस? शेवटी काय कारण सांगितलं तरी पण तो एक नाही तर अजून एक प्रकारचे दोष सांगत होता. त्याच्यासाठी त्याने शेवटी तू देवळाला जाऊ शकत नाहीस, देव तुझ्या घरी येऊ शकत नाही, काही पण होऊ शकत नाही म्हणल्यानंतर ॲटलिस्ट शेवटी एक गोष्ट मला सांग की तू स्वतःहून काय करू शकतोस? अशा ठरलं तर माझ्या घराच्या बाजूला एक व्यक्ती बसलेला आहे, त्याचं तोंड मी रोजचं बघू शकतो. म्हणलं तर त्यांनी सांगितलं की एक काम कर, मग असं असेल तर तुझ्या घराच्या बाजूला जो व्यक्ती आहे त्याचं तोंड न बघता एकही दिवस तू जेवण करायचं नाही. ओके म्हणलं ते. तर त्या दिवशीपासून त्याचा एक नियम सुरू झाला आणि त्या नियमाचं पालन तो व्यक्ती प्रतिनित्यही करत होता. करत असताना एका दिवशी काय झालं, म्हणजे सरळपणे उठायचा, स्नान करायचं, संध्यावंदन इत्यादी करायचं, केल्यानंतर तो व्यक्ती उठून जाऊन बाजूच्या त्या भिंतीवरनं पलीकडे पाहायचा. तो व्यक्ती त्याला दिसला की लगेच तो जेवायला येऊन बसायचा. ह्या प्रकारे करत असताना एका दिवशी काय झालं, म्हणजे एका दिवशी तो व्यक्ती दिसला नाही. न दिसला नाही तर त्याच्यासाठी त्यांनी त्याच्या घरच्या त्या व्यक्तीच्या बायकोला विचारलं की कुठं आहे तो? म्हणलं तर तो व्यक्ती म्हणला नाही, तो शेताला गेलेला आहे. शेताला गेला आहे? अरे बापरे, आज तर मला जाऊन त्याचं दर्शन करून येऊन नंतर जेवण करावं लागेल. मग तो काय केला, पळत सुटला. जोरात पळत सुटलेला असताना काय झालं, म्हणजे बाजूच्या घरामध्ये जो व्यक्ती होता त्या व्यक्तीच्या शेतामध्ये तो भूमी खोदत होता. खोदत असताना तिथे त्याला संपत्तीची प्राप्ती झालेली आहे. आणि एवढ्याच काय झालं, गुप्तधनाची प्राप्ती झालं. तर ते व्यक्ती काय केलं, म्हणजे इकडं तिकडं बघत आहे, कोणी तर मला बघितलं तर नाही ना, अशा प्रकारे विचार करून बघण्यासाठी वर डोकं उचलून ज्यावेळेस बघितलं तर हा बाजूचा व्यक्ती ब्राह्मणाला होता. त्याने बघितलं आणि झालं माझं दर्शन. त्याचं काय उद्देश होतं, एवढंच की त्या व्यक्तीचं बघायचं होतं, एवढं, दुसरं काही नाही. ह्या व्यक्तीला बघायचं एवढंच त्याचा उद्देश होतं. पण त्या व्यक्तीला ज्यावेळेस बघितलं की त्या व्यक्तीने काय केलं, बघितलं की तो व्यक्ती म्हणला बरं माझं काम झालं, चला निघतो म्हणून तो ब्राह्मण पळाला. हा व्यक्ती म्हणला तू पळू नकोस, थांब, तुला अर्ध मला अर्ध. ह्या ब्राह्मणाला काही कळलं नाही. घरी गेला, जेवण केलं, त्यानंतर त्या धनामधला अर्धा भाग तो व्यक्ती ह्या व्यक्तीच्या घरी आणून दिला आणि त्याला सांगितलं की तू कुणासमोरही काही पण सांगायला जाऊ नकोस. सांगण्याचा अभिप्राय काय आहे, त्या व्यक्तीने नियमबद्ध रीतीने प्रतिनित्यही त्या व्यक्तीचा चेहरा बघून मी जेवण करणार अशा प्रकारे त्यांनी संकल्प केला होता. त्याच्या अनुसारेनं प्रतिनित्य तो कार्य करत असताना एका दिवशी काय झालं, आकस्मिक त्या व्यक्तीला प्राप्त झालेलं जे धन होतं त्या धनाचा अर्धा भाग ह्याच्या पण हाती सहजपणे प्राप्त झाला. तर नियमाचा अनुष्ठान केला, नियमबद्ध रीतीने एखादा अनुष्ठान केला तर लाभ होतोय. काही पण प्रयोजन नसलेल्या एखाद्या कारणाचा पण पालन केलं तर, नियमाचा पालन केलं तरी सुद्धा त्याच्यापासून पण एक आकस्मिक असलेला एक लाभ आपल्याला होतो. अशा प्रकारे ह्या एका कथेचा तात्पर्य होता. सांगण्याचा अभिप्राय काय आहे, नियम फार आवश्यक आहे. आसन, प्राणायाम, नियम इत्यादी जे कोणते पण अंग आहेत त्या अंगाच्याबद्दल आपण पुढे ऐकणार आहोत. एवढ्या याच्यामध्ये जर आपल्याला ऐकायला ते जर आलं तर चांगली गोष्ट आहे, नाही तर आपण पुढे कदाचित परत एकदा ह्या गोष्टीला ऐकण्याचा प्रयत्न करूया. ह्या प्रकारे जो नियमबद्ध रीतीने आचरण करतो त्या व्यक्तीला असलेला लाभ आहे. अशा प्रकारे नियमबद्ध रीतीने ह्या सर्व नियमबद्ध रीतीने आध्यात्मिक असलेला हा उपायांचा अनुष्ठान केला जायला पाहिजे. अशा प्रकारे कपिल नामक परमात्मा उपदेश करत आहे. श्रीकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिकर्ता तत्पूजा कर्मचाखिलं तथापि मत्कृता पूजा तत्प्रसादेन नान्यथा अनेन भावि यत्पुण्यं तदाप्नोतु गुरुर्मम. यः सर्वगुणसम्पूर्णः सर्वदोषविवर्जितः
प्रियतां प्रीतये बालं विष्णुर्मे परमसुहृत्. श्रीकृष्णार्पणमस्तु.